डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर या अंतर्गत रिफ्रेशर कोर्सचे आयोजन केले, त्याबद्दल सर्व आयोजकाचे मी प्रथम या ठिकाणी आभार मानतो। मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ कुंडलिक इंगोले, रोल नंबर 63, आजच्या रिफ्रेशर कोर्सचे आयोजकाचे आभार मानत असताना, धन्यवाद देत असताना, या सर्व आयोजकचे मुख्य समन्वयक आदरणीय मुशद्दीक खान सर, डॉक्टर वैभवजी झाकडे सर, आदरणीय गौरवजी जाधव सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। आजच्या रिफ्रेशर कोर्सच्या मुख्य विषयांतर्गत बहुभाषिक भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास या विषयाच्या अंतर्गत मी आजच्या निवडलेल्या विषयांतर्गत तो निवडलेला विषय असा आहे, साहित्य आणि संस्कृतीचे महत्त्व। मित्रांनो, साहित्य आणि संस्कृतीचे महत्त्व व्यथित करत असताना किंवा वर्णन करत असताना साहित्य आणि संस्कृती आजच्या विषयाच्या अनुषंगाने यांचा सखोल दृष्टिकोन आपण लक्षात घेतला तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। साहित्य आणि संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, म्हणजे साहित्य आणि संस्कृती आणि संस्कृती आणि साहित्य अशा ह्या दोन बाजू नाण्याच्या या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे वर्णन करता येतं। त्यामध्ये अविभाज्यपणे साहित्य आणि संस्कृती ह्या जोडल्या गेलेल्या असतात आणि म्हणून साहित्य संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे संस्कृती असते आणि संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे साहित्य असते। आणि म्हणून साहित्य संस्कृतीला जन्म देते आणि संस्कृती साहित्याला जन्म देते आणि साहित्यात संस्कृतीचा जन्म होत असतो। तो पात्राच्या अनुषंगाने, निवेदनाच्या अनुषंगाने, शैलीच्या अनुषंगाने अशा अनेक वर्णन केलेल्या अंगाने ती संस्कृती आपल्याला लक्षात येतं। म्हणून आपण प्रथमतः संस्कृतीची व्याख्या करू। संस्कृती ही एका विशिष्ट समाजाची जीवनशैली, जीवनमूल्य, परंपरा आणि विचाराची संकल्पना आहे, जी लोकांच्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होते। त्या प्रतिबिंबित झालेल्या जीवनशैलीला आपण संस्कृती असं म्हणतो। ही झाली संस्कृतीची व्याख्या। दुसरी व्याख्या आपल्याला साहित्याची करता येईल की मानवी जीवनांचं जीवनमूल्य वर्णन करत असताना लेखकाच्या अनुभवपटलावर जो विषय पकडून ज्या साहित्याचं वर्णन केलं जातं त्याला आपण साहित्य असं म्हणतो। म्हणजे संस्कृतीचा अंतर्भाव ज्या साहित्यामध्ये वर्णन केला जातो त्याला पण असं साहित्य असं म्हणतो। म्हणून आपण शेवटी असं म्हणावं लागतं की साहित्य हा समाजाचा आरसा आहे। आणि म्हणून या संस्कृतीमध्ये सण समारंभ, नंतर कला, साहित्य आणि जीवनमूल्य या एकंदरीत संदर्भाचा जो विचार आहे तो आपल्याला संस्कृती या घटकामध्ये आपण केलेला असतो। आणि म्हणून या साहित्य आणि संस्कृतीचे जे महत्त्व आहे ते महत्त्व आपण सांस्कृतिक पार्श्वभूमी साहित्य नीतिमूल्याला प्रेरणा देते। म्हणजे सांस्कृतिक पार्श्वभूमी साहित्य निर्मितीला प्रेरणा देते। याचा अर्थ असा की साहित्य हा संस्कृतीचा प्रसार असतो आणि संस्कृती हा साहित्याचा प्रसार असतो, कारण ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात। चिखल आणि माती जसं नातं आहे तसं संस्कृतीचं आणि साहित्याचं एक अविभाज्य असं नातं आहे। म्हणून साहित्यामध्ये, संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळं साहित्य जन्माला येत असतं। उदाहरणार्थ भारतीय संस्कृतीचं साहित्य, पंजाबी संस्कृतीचं साहित्य, बंगाली साहित्य, तामिळनाडू साहित्य संस्कृती, नंतर नेपाळी संस्कृती, नेपाळी साहित्य, आफ्रिकन संस्कृती, आफ्रिकन साहित्य, अमेरिकन संस्कृती, अमेरिकन साहित्य। म्हणजे त्यामुळे वेगवेगळे साहित्य निर्माण होतात। वेगवेगळ्या संस्कृती जन्माला आल्यानंतर वेगवेगळे साहित्य निर्माण होतात। म्हणजे आपणाला असं म्हणता येईल की 19व्या शतकातलं साहित्य
नंतर 20व्या शतकातलं साहित्य, नंतर सध्याच्या मॉडर्न युगातलं साहित्य म्हणजे आधुनिक साहित्य ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण आधुनिक संस्कृती म्हणतो, या सर्व संस्कृतीचा अभ्यास आपण या विषयाच्या अनुषंगाने करत असतो. आणि म्हणून साहित्य संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी अभ्यासायला मिळतात, जसे की साहित्य निर्मिती, साहित्य मूल्य, सांस्कृतिक मूल्य, सांस्कृतिक विकास आणि या सर्व संस्कृतीचा, साहित्य निर्मितीचा कालांतरानं विकास होत जातो आणि त्याचा प्रभाव आणि परिणाम हा संस्कृतीवर पडत असतो, तसाच तो साहित्यामध्ये पडत असतो. म्हणून पुढे आपण असा विचार करू की जागतिकीकरणामुळे, खाजगीकरणामुळे, उदारीकरणामुळे आणि जागतिकीकरणामुळे या धोरणांचा परिणाम हा संस्कृतीवर पडत असतो. खाजगीकरणाचा, उदारीकरणाचा आणि जागतिकीकरणाचा परिणाम हा साहित्यावर सुद्धा पडत असतो. कारण साहित्य आणि संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे त्यांचा एकमेकावर परिणाम पडणं साहजिक आहे, असं आपण या विषयाच्या अनुषंगानं ठामपणे सांगू शकतो. आणि पुढे साहित्य संस्कृतीचा आरसा असतो आणि संस्कृती हा साहित्याचा आरसा असतो. साहित्यामध्ये संस्कृती दिसतं आणि संस्कृतीतून साहित्य निर्माण होत असतं. म्हणून साहित्य शेवटी आपल्याला असं म्हणावं लागेल की साहित्य हा समाजाचा आरसा आहे. त्याचे प्रतिबिंब त्या साहित्यात दिसत असते आणि संस्कृतीचे वाहक हे साहित्य असतं. संस्कृती साहित्यातून वाहक म्हणजे पुढं नेण्याचं काम, वाहून नेण्याचं काम साहित्य करत असते. आणि म्हणून भारतीय साहित्य आणि सांस्कृतिक मूल्य त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला लक्षात येतात. ती मानवी मूल्य सर्व समाजाच्या उपयोगी यावी यासाठी हा सर्व प्रयत्न असतो. म्हणून सामाजिक आणि धार्मिक प्रभावसुद्धा यावर पडत असतो. भाषण शैली, भाषाशैली, जीवनशैली, राहणीमानाची शैली या सर्व धार्मिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्कृतीचा वेगवेगळ्या साहित्यात अंतर्भाव होत असतो. आणि हा अंतर्भाव म्हणजेच आधुनिक मराठी साहित्य आणि बदलती संस्कृती आपल्याला लिखाणामध्ये, साहित्याच्या निवेदनामध्ये आपल्याला लक्षात येतं. ती आपण साहित्य निर्मिती प्रक्रिया, विकास संस्कृती निर्मिती प्रक्रिया म्हणजे बहुभाषिक भाषा आणि साहित्य संस्कृतीचा अभ्यास या विषयाच्या अनुषंगाने एक आंतरसंबंध, एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपल्याला प्रत्येक साहित्यामधून निर्माण झालेला आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून जागतिकीकरण आणि संस्कृती साहित्याचा प्रभाव पडत असतो. आणि म्हणून या अनुषंगाने आपणाला या ठिकाणी वेळेच्या अभावी एवढंच सांगता येईल की संस्कृती ही साहित्याची दुसरी बाजू असते. साहित्यात संस्कृतीची बाजू लेखक आपल्या पद्धतीने त्याचं निवेदन आणि मांडणी करत असतो. सर्वांना शेवटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.